तसं तर रेसिपी खूप खास नाही, पण बऱ्यापैकी आपल्याला आठवण पडली असते आणि जेव्हा लक्षात येतं, जेव्हा कुठे बघतो तेव्हा वाटतं की अरे हो, आपण ही पण तर बनवू शकतो टिफिनमध्ये. तर आज पियाच्या टिफिनमध्ये मी मटकीची उसळ देणार आहे. सोबत शॉर्ट ब्रेकसाठी पोहेही बनवायचे आणि हो, पिया सकाळी दूध पण पीत असते, घरी थोडं पोहेही खाऊन जाते, त्यामुळे थोडं कमी पण तिला दिलं टिफिनमध्ये तरीही चालतं आणि घरी आल्यानंतर पुन्हा जेवण तर असतंच भाजी चपातीचं. पण तरीही आपल्याला असं वाटत असतं की मुलांनी टिफिनमध्ये असं हेल्दी काहीतरी नेलंच पाहिजे आणि मटकीची उसळची जर तुम्हाला आठवण पडली असेल तर मी आज आठवण करून दिलेली आहे. मस्त पोहे बनवला आणि पोह्याला 4 चांद लावण्याचं काम ना तो मसाला करत असतो. बऱ्याच वेळा त्या मसाल्याबद्दल मी तुम्हाला शेअर केलंच आहे. आणि बघा आता फक्त पोहणी नाही, पोहणीसोबत वेणीही घालून द्यावी लागते. आधीच ते पोहणीचं काम काही कमी होतं, केस मोठे होत आहे म्हणून वेणीही घालून द्यावी लागते. विचार करते काही दिवसानंतर ना हिचे केस कटच करावे. आता तिने ऐकलं पाहिजे. चला, असो ती फ्युचरची गोष्ट आहे. मस्त आम्ही नाश्ता केला पोह्याचा आणि टिफिन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आज पियाचा तयार झालेला आहे. स्कूलला जाताना पियाला एवढंच प्रेम माझ्यावर येतं, पण मला एवढं का प्रेम येत असेल याचे 2 कारण आहे. एक तर मी तिच्यावर खरंच खूप प्रेम करते किंवा घर खूप वेळ शांत राहणार आहे याचा तो आनंद असू शकतो. चला, असं मस्त चहा बनवते आणि आजचा व्हिडिओही संपवते. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.